गरमाटले हो राहिले लाईट गेली घरामध्ये लईच गरमाट हो राहिले बाई हातपाका दुख राहिला रात्री उशीर खाली आला बसली काय गळाल्यावानी झालं बसली हा खाऊ नाही बसलीस तुला नाही जमली का खायला दम नाही आपल्या हा टाइम तुम्हाला माहिती नाही झोपाचा आहे हा ना हा मी खाऊन पहिल्या गाडीनं झोपत बरोबर शिरपत कुठे गेलाय असेल ते कुठेतरी पडेल म्हणजे मग काय मग तो जेवला नाही का मा समोर नाही येईल अजून जेवायला अरे मग त्याला आवाज द्यायचा जेव घालायचं त्याची तो गिळेल ना का बरं तोच घे मग तू हात मोडले का मी नाही द्यायला तिकडे अरे काय बोल राहिले का तरी तू हा तुम्ही काय म्हणते तुम्हाला अजून गिळायचंय ना तुम्ही त्याला सापडा पुढे मग त्याला आवाज दे कुठे पाय नाही नाही रे का मी तुमच्या तोंडाला काय मुसक्या बांधले काय तुला तुम्ही विचारा द्या ना आवाज तुला विचार नाही गेला का कुणा नाही नाही ते लय दडसर इथं निंदड वारंब्यात नाही त्यांना का मला काय विचारावं त्यांना का मला जाऊ दे बावटे असं हुशार जर असं तर मापेक्षा मोठा आहे तो हुशार असं आज बराबरीनं हिस्सा मागेल तो माहिती का तुला असं आहे ना असं कळत नाही आपला फायदा आहे जरा हिस्सा मागून मोठा ताजमहल बांधणार बायकोच्या प्रेमासाठी कोण तोंड नाही घडून बाळ्या मुगल्या यायच्या अवतासाठी शिकायचे तो कायचं तेच चालले कायचं तेच म्हणले काय तोंडा तेच बिजू घालेल तवाले भावाला काय कौतिक चव आली भावाला बी. मग ते एक मोठी आडमाटन ये दुप्पट गाय बाई काय काही नको बोलत जाऊ जरा तोंडाच्या वड्याने जरा घरचं तोंड झालं बघ कशी बुकाची का काय मुसत्या तोंडाची ती एक तर तो इड राहीन घरामध्ये नाही तर मी राहीन खबर हा काय तुला म्हणला का तो नाही, तुला काय म्हणला का तो सरळ माहेरी निघून जाईल नाही रे, तुला काय म्हणला का तो मेरी कमी नाही त्याच्यावाले अंडर पॅन्टीन बनियल नामकन तमकन व्हायला मग अंडर पॅन्ट धुतल्या काय झालं कपडे धुतले काय झालं तुम्ही धुवायचं आणि त्याच्या हाताला काय जड पण झाली काय अरे आपण जर अशी आडाआड केली तर जग काय करेल त्याची त्या आडाआड कशी मला काय घेणं पडलं काय करावं आता हिला? जग येतं काही त्याच्यावाले कपडे लत्ते धुवायला का त्याला खायला द्यायला का बरं तो काय कपडे खराब करतो गेले ते मला नाही माहिती पण मला नाही आवडत मला ते गच्चाळवाणी वाटत मी धुणार नाही आता मारीच अंडर पॅन्ट धुतीच आहे ना मग त्याची धुतले काय होईल हा तो याला कोणची चव आली म्हणा पण मग ए रे, इची. काय माहिती धावा काय तुम्ही पण मला काय म्हणे जेस त्याच्या आंघोळी झाले जेस त्याच्या अंडर पॅन्ट पिळायच्या ना हा तेच ते झाले माझं राव त्याच्या अंडर पॅन्ट पिळे का घरात आंघोळ केल्यावर हा चला मग एरी आंघोळ केली बाबा मग तो ते पिळे ना तो हा? घरामध्ये काय जड पण झालं मग सकाळी उठल्यावर घरी आंघोळ केल्यावर मोरीतच राहील ना तुला ना बाथरूम मध्ये आणि मग ए बाई मला काय डोकं लावू नका एक तर तो घरामध्ये राहील नाही ते मी मावा आठवड करते हा बाय. मीच जाते निघून अरे पण तुला नाही काही म्हणत तो बिचारा नाही काही पोटाला खातोय फक्त काम धंदा करतोय तुला अडचण झाली काय त्याची आपल्याच्याने होणार नाही तुला काही बोलला कधी कधी होणार नाही आपल्याच्याने हा तो काय मागितलं का त्यानं सांग. मान डोक्याला ताण नका नाही देऊ काय बाई. मागितलं का तुला माझ्याला वा झोपायचं भावानं हा हा? मला सारखं चाललंय जांभाळे हे काय आईची तमाशा आवडा लावलाय. तुला साधा आहे खायचं काय? झोपायचे फक्त हा काय रे कुठे गेलता रे बस खाली बस जेवलाय का घरात मागवायचं अरे मग गरीब मी वाट पाहतो हिला या तुला वहिनीला विचारलं म्हटलं भाऊ कुठे गेलाय ते मला कुठं झाड आपल्या काय माहिती तू काय म्हणला गेला पाय गे खत पागून आला पाय काय उपकार केलाय त्याच्या बापाच्या वावरात पांगवले छायला मग त्याला का बायको पोर आहे का हा मग मी काय बायको आहे का? काय त्याच्या अंडर पेंडी धुवायला अरे पण त्याच्या पोटाला काय तेच सगळं येईल त्याच्या मग तुमची तुम्ही धुवायच्या अंडर पेंडी धुवायच्या ती नाही ना परवा दिवशी मला मिरची दिली खायला हा, पडेच नव्हती मिरची दिली ना हा. त्या मिरचीला सारखं हा घ्यायची सारखा पळतोय का हा त्याच्याकडे तिकडेच होतो खत तिकडे पांगावलं हो. आणि तिकडं सगळं केलं मी खत तिकडे पागवलं हा सगळं तिकडे केलं ना हा मग घरी पॅन्ट बीट भरेल ना थोडी वहिनी देईन ना तिला मोरीचा एक काढून ठेव मी 2 दिवसापासून तू धू हा गडा काय झालं? म्हणजे तू धू मला काय उपकार नाहीये एकोट्याचा खात्यान पाबरी धरी त्या तो काल भेटतील त्याला मी रिकामी नाही रे बाबा धुवायला आणि चवायला तिकडे जाळ होती त्याच्या काय तुला अंडर तुला काही बाण राहते की नाही तुला हे बाया थोडं कमी खात वरून जायचं म्हणतो म्हणजे काय बाहेरची घाण घरामध्ये नेऊन टाकायची मोरी उठू सांगू राहिला
अरे शहाण्याचा चोद्या. दोघं सोडून देऊ. कुठे ए अरे येणे कुठे सोडितोय ती सोडन याच्या गाड्यात अटकव. अरे गप रे गप ना त्याचा सारखा साक्या सुटलाय. वहिनी हा ना खरं एवढी देऊ ना. अते ए अरे राव तरी इकडे ते पैसा रे पिवळी पिवळी दिसू राहिली ग बाई माशा. तो आंबे खायला करले आंबे खाली. तिला शाखा हा मग जा पाठीवर खाल्लं. एवढ्या त्याकडे भूकच लागत नाही मला. पाय घे पाय तो भाकरी वाचवले त्यानं भाकरी वाचवले का खाली काम वाढवा करून तुला ना ते डोळ्या का भात बांधले का काय मग ते- का त्यानं आंबा पिळला तो डोळ्यामध्ये. अगं त्यानं काम वाढा करतो ना माझं तुला त्याचं करायचं नाही ना मग तोच करेल ना आता हा, मग ती चड्डी तू धुवून काढ. शहाणपणा बरं करू मी काय नको. तो विहिरी जाय मोटर चालू कर हा बाई. त्याला दगडा वापट तिच्या हा आ, तुला जेवायचंय का आहे का बाकर आहे. भाकर आहे का अगं आहे का भाकर त्याला जेवायला तिकडे पाय ना घरात जाऊन वय ना. घालू का काय मिळालं डोक्यात हा सारखी गती सारखी ते पाय सारखं खाजी ए, सुटलंय. तू काय खाजू राहिली रे आवाज कर. तुला वहिनी दिसत आहे की रे पुढे हात घालतो काजीचा बस बसेल ए मी तो बाजू म्हणलं येडे येडे गाड तू तर हा की उशीर होत चालला समजलं ना आता का नाही राहायचं. पाहिलं ना त्याच्या बाय एक तर मी तो मुळे ते करू राहिले तिला आणि त्यात तुला ती भाकर घालायला तयार नाही त्या दिवशी मला गपक्यान धरलं मी मोरी. कधी माहिती का? मला मी सांगितलं नाही. नाही रे हा? लाज वाटायची तुला लाज हा ती आगोळ करीत होती कुशल मोरे गेला कवळी मारली तिला कळून नाही. नाही मारली. मला आंघोळ काय तिला म्हणलं साईडला. अरे काय शेरप्या काय मला मग आंघोळ तिची आगोळ झाल्यावर जायचं ना मग तिची एक तास आंघोळ झाली होती मग करून बॅटम काढायचा. त्यानं दमच काढलं नाही डायरेक्ट मोरी येऊन उभा राहिला आणि उचलून मला बाजूला ठुलं. मी तिला उचलून लगेच तू बाहेर काढलं. त्यानं मला मोरीतून उचलून बाजूला ठुलं. मग तो काय केलं मी दूध गोट पेलो. काय चहा. मोरू तू बाहेर गेला ठुलं हा चहा होतो चाललाय मग चहा पेलो असं. आणि म्हणजे मी तशीच म्हणजे मी गॅस तशीच उभी. म्हणजे तू गॅस चहा ठेवून आंघोळीला गेली हा आणि याने तुला बाहेर काढलं उचलून. उचलून आणि मी आलं का प्यायला बी लागलं मी लय उभे उभेच पेलो लगेच बी लागला काय आला पियाला. चहा प्यायला. चहा प्यायला हा, आणि त्याला इतकं त्याला तारवळ पाडलं होतं का आंघोळीला यायचं कसं झालं झपाट्यानं आला मला उचलून फार बाहेर उचलून वडलं आणि तुला उभं करून आणि तसंच लगेच किचन वर चहा प्यायला वेडला. मग काय रे? याला चहाचं एवढं तारवळ पडलं होतं पडायला झालं होतं याच्यावाला. मग मला काला मोरीतून बाहेर पडायचं. हा रे मग तिला करू द्यायची आगोळ तो इकडे पिऊ घ्यायचा चहा पण मग ती द्यायला नव्हती ना. मग त्याला चहा गोट प्याता प्याता मग त्यानं माग लक्ष दिलं नाही कशी साडी घाली ती पण. मला लंगी बठास काय झाला काय पेता पेता. कसा पण नाका चहा घालता नाका. तू कुठं का पाहत होता हा मी वरच पाहत होतो. इकडे असं वर काय खाली करून चहा प्यायचो वरच तोंड करून प्यायला लागत. तुला ठस काय गेला खास काय झालं मी नाकात गेला ना. मग पुढं आबरानं तसं उभं होतं. हा बरोबर रे मग राहीन का एखादी राहीन का. ते आता तिनं लय सण केलं तवाला तू आहे ना अरे बावळाट्या त्याने काय केलं अजून तिने घालेलंच नाही मला. मग तुला आंघोळ घालायची होती का मग का ग पाठ नाही का सुनील त्याची हा. पाठ आंघोळ घालायची अरे तो पाठीला हात त्याचा हात नाही पुरत पाठीला हाताला काय रगत किती झाली का त्याचाच नाही कोणाचाच पुरत नाही. पाठीला काय माय बहीण नाही. तू एखादा घोडे घासायचा ब्रश आणायचा नाही संडास बाथरूम घासायचा ब्रश आणायचा ना त्याच्या हातात द्यायचा तो बरोबर वाकडे तिकडं करून घशीन. तुम्हाला शिकव ना. कोण कसं याच्या काय? कशी याची गण प्रॅक्टिस मी रिकामी नाही. मला टाइम राहतोय का माग उद्या किती राहते आणि तो का लवकर येतो आंघोळीला पर 11-12च्या पुढं माझं सगळं उरकलं सुनी. हा त्याच्या काम राहते आज काय ए अरे कपडा मारी बघ मी आता तुला मोठा असला तरी आईला ते म्हातारा गे तेव्हा त्याच्या मागं तू जायला लागत होतं रे. तर मलाही परत खाली पाहायचं काम लावलं खाली परत दाबून धरितो खाली परत दाबून धरितो. काय दाबाल तू काय काय हा
काय खरं नाही बाई मी काम तर करावं भाकर खावा पक्की येड्यांमध्ये येऊन फसले मी नाही. मीच मा वाटोळं करते आज हम्म. मी काही बोलत नाही काहीच नाही आता तुम्हाला याच्यावर निर्णय घ्यायचा असेल तर घ्या एक तर मला ठेवा नाही तर याचं वाटोळं करा आणि याला इडं ठेवायचं असेल तर मा वाटोळं मी करते या बाई भाऊ तुला काय सांभाळायला तयार नाही ती तुझी वहिनी नाही ती म्हणते डायरेक्ट याला काढून द्या नाही तर मग मला काढू द्या त्याला म्हणजे कसा तो भेटते माझी पंचायत करून टाकशील तू त्यामुळे हा. तसं पाहतो. मग तिकडे तू तुझ्या बहिणीला सांग नाही तुझ्या दाजीला सांग आम्हाला काही घेत नाही काय माहिती बरोबर आहे की नाही तू आता राहू नको मी तिच्यात राहतो ना कोणा त्यात मग मला वाईल काढायचा का जमा हे पाहून मग मी राहतो वाईल म्हणजे मा आई बापाने काही तो 2 नवऱ्यांमध्ये एक बायको करून दिली काय काय मलाच काय हं? येड कसं मारावं याला ही काय करतो अरे पण याला दात येड पाडू का? याला दात येड पाडू? कसं काय मारावा हं? एवढी काळजीच आहे तू ए अरे तुला काय कळत का नाही स्वांग तोंडिया आईला मोठा आहे बाळ कुचाल तोंडाला पाप लागला तू बोलायला हम्म. घे पाहून याच्यात टाकू का टप टाकू टप ती सारखी मला मारती बघ टपाला अरे पण येड बसता याच काय दोन पाच वर देतो वर करून बस येत नाही ना काय झालं गलट झाली का मुळ्यात हे पाय बरं केवढं मुळ्यात हे पाय बरं पाहिजे लय मोठा मोड बरं का मग मी काय करतो तो त्रास द्यायला लागला तोच तो मला एखादी धूप घ्यायची नाही तर अगरबत्ती घ्यायची पेटवायचा माझा ना वहिनी तो जो आहे ना मोड तोच मला झोप येऊन नाही देऊन राहिला मोड सारखा उभा राहतो हा, सारखं अरे टोचतो सारखा फुल 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 म्हणजे 5-50,000 रुपये खर्च आहेच आहे. तू कर मला सांगूच नको तूच कर बाय मला तर शीन आला ग असं कोणत्या डॉक्टर न्यावं याला ते मला नाही माहिती कापायची नाही ना बरं काय मग काढावं लागेल ते काढून टाकावं लागेल तू फिरस दवाखाना नाही करा तुला हा. 500-600 रुपयात काम ते बंगाली डॉक्टर नाही का हा पडू दे ना बॉक्स पडू दे एवढं मोठं काय घेणं पडतं पुन्हा तो नाही नटच परत चांगलं ना? हा त्यांना सुद्धा एक जागेतून येते 2 जागेतून हा मग ते डॉक्टर तेवढे हुशार राहते ते काय करते ऐकून तिच्या घरी तिच्या पाठा. हा हा त्याला बाहेर घ्यावं. मग सुधारलाच तू मग वहिनी कपडे धुईल तर मग काही टेन्शन मी रिकामी नाही रे बाबा मग आता ऑपरेशन केलं मग त्याला काल कपडे खराब होते हो तू जाय माहिती होतं ना. जाय तुला कुठं जायचं आता जाय मान तो कळत पाय मग त्याला कळत आहे बघ घे पाहून बरोबर त्याला कळत आहे होय आपली टोपरी ठेव जाय कुठं जाऊ जाय मळ्यात जाय गावात जाय ये फिरून हा चटी देऊ काढून जाऊ ना. नाही राहू दे उद्या बिद्या पाव आठी चड्डी बरी हे बघ. चड्डी पूर्ण काढून. शाळे कोणा दिली काय काय माहिती कुठून काही गोळा झालं आता हे रे. जवाचं पिस्तूल जवारी झालं. बरं आता काय रे आता हे बघ आता येडच आहे जाऊ दे मग आता काय करते आपण आडाआड केली तर जग आडाआड केली पुढं कोणाच्या घरी जाईल सांग बरं मला बाकीचं माहित नाही याला काय करू आपण गाडीत बसू संध्याकाळी हा बर का हा याला देऊ पार कोल्हापूर सातारा सांगलीच्या गाडीत बसू हा आणि तिथलं तिकीट काढून देऊ. सांग साताऱ्याचं हम्म. गाडी पहाटे होती 4च्या दरम्यान अशी देवाला जाय म्हणे नाही हो रात्री 11:30 आहे 11:30 झोपात बरोबर तिकडे जाय याला जायचं नाही परत यायला तिकडे जाऊ दे. हा हो परत झोपल्या तर परत उठायचं नाही ती गाडी याला तिकडे जाऊ दे. चल उद्या निर्णय घेऊ म्हणजे उद्या घेऊ काढू त्याला उद्याच आज रात्री आज रात्री चालायचं हा. उद्यापर्यंत पोहोचल म्हणजे माझं आहे ना हे एवढं दाबीचं का हो? आता काय अहो माझ्यावाला हात नाही मग माझ्या हातात वळून राहील काय माझ्या मारवाने हा हातात या दाजी वा 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 ते काय कधी आली माझ्या चालू हा? काय फोन बिन नाही काय नाही दादी तुम्ही लय गाडचे हा तुम्ही पाहायला आलो ना मी जरा आणला का चालला होता तो आताच गेला जेव खाऊ बाबला जाय काय खोटं नको बरं. सांग काय कालपासून साऱ्या गावात हिंडू राहिलो ते पण शेणखत टाकून आलाय आता वावरातून अरे भाऊ पण त्याचे कपडे पाय हा? मी काय म्हणते बाई आता बहीण आली ना मला आता ती बहीण गंजी ना गंजी रोज जेवण देते. गंजीचेच खातो तू. बहीण आली ना आता बहिणीने सरळ ते पॅन्ट ते ना धुवून काढावं हा मग काय मी का म्हणजे त्याचे वावर शिवर तुम्ही खा हा? तुला नाही वाटत नाही, नाही, वावर तुम्ही खा ऐ. चड्डा मी धुऊ का बाई त्याच्या? त्याचे वावर वावर तुला की हा?
वावर तुला ये. सुद्धा उचल इडून ठेवू नको वावर ती सुद्धा वहिनीच जाऊ दे ती बोगस आहे बोलायला पण तुला कळत नाही का रे वावर सुद्धा माझ्या जागेत ठेवायचे ते आता यांची राणी मानपा यांची मग आपण बघायला राहतो आणि त्याचं काय अवतार त्याला कामच ठेवायला का तुम्ही त्याला जर राहत येते तर त्याला काय बोळा- चॅट येत आगतोय आता काय नाही करायचं बोळा कोण धुईल इकच काय धुईल बा त्याला हात नाही का धुवायला बोळा हात काय हात काय आबाड वाबाड होत पचक्रिया होत नाही त्याला काय त्याचं काम गोड लागत तुम्हाला हे? नाही का? किती काम करतो तो त्याचा काय फायदा आहे ढोरावणी काम करतं बोळ हा काय गावाला एक कार्यक्रमाला मी काय म्हणते तुमच्या काही ना अहो गावाला आमच्या पुढं तुमच्या गडी आहे आमच्या ना पुढं काय होतं जाणार नाही तेव्हा पाहिजे आमच्या पुढं गावात ते म्हणे जायला आहे जेवणी चुकून जेवायसाठी जावेल पाहिजे घरनं लय ओळखीचे आहे का? जेवासाठी घरी भाकरी नाही द्या. मी काय म्हणते तुमच्या शेतामध्ये ना गडी म्हणून घेऊन मी ना आता 2 पंक्ती लागत तर जेवण तुझं दोन पण उठलंच नाही आता पोटात भाकरच नाही मग करेन तरी काय तो? मला काय म्हणतं पण तू इथं अधिकारी नाही घेतला अहो त्याला कोण नाही म्हणले अरे तुला जेवण देत नाही का जेवण देत नाही का हा कोण देत नाही देते जेवायचं दिसत नाही काय म्हणतो दिसत नाही नीट बोल जरा नीट बोल आंघोळ पाहुणे नाही देत आहे वाटते का? पाणी देते आंघोळ खाऊन खुदळून द्यायला नाही म्हणतो बरं तूच सांग जाऊ दे आता या आंघोळ करीत होती मग आता याला तासभर दम काढावं का नाही मग काय झालं हा डायरेक्ट दरवाजा उघडून डायरेक्ट मोरे का गेला तिला उचलून बाहेर ठेवलं वहिनीला हा मध्ये घुसला काय रे तुला बी कळत सांग नाही बरं बरं नाही तिकडे म्हशीला पाणी पाहिजे आम्हाला मारितो का? अरे पण तू वहिनी आंघोळ करतो तू कशाला घालतो मध्ये पण हा काय चुकीचं आहे तुझं ना. आंघोळ करून म्हशीला पाणी पाहिजे जाईल अरे बाबा ते चुकीचं आहे ना सांगा बरं तुम्ही सांगा आता कसं राहायचं आता? वहिनी आई सारखी हा? आंघोळ करता काय माहित जायचं आता मला काय माहिती तो तुम्हाला तो बसते का नाही? पण मला तिकडेच करायचं ना तो हौदार आंघोळ आपण तुला आवाज काय लागलं? द्यायचा वहिनी काय करता तुम्ही आणि हिला एक चांगला टाइम लागतोय बरं जाऊ तुम्हाला सण नाही होत ना तो त्याच्या वाटी जमीन त्याच्या नावावर करा आणि त्याला घेऊन जा तिकडं. अय. कानाचं दवाखान्यात टाकून देतो. मी त्याच्या नाव नको जामीन नको त्याचं नाव जमीन हा त्याचं नाव मग? नाही. त्याच्या वाटीचं कुठे गेलं मग त्याचं नाव नाही जामीन. कस काय त्याच्या वाट्याचं पुढे गेलं त्याचा भाऊ ठरवी त्याची भाऊ ठरवी हा. तुम्ही कोण बोलणार आई दिस बहिणी मग आहे ना, असं पाहिजे बरोबर नाही. त्याचं त्याच्या नावावर करून द्या. इकडचं उरकायचं नाही तुम्ही तिकडचं पाहायचं असं कस काय हा हा? इकडचं नाही उरकायचं मला बायको करायची हा, त्याला बायको अरे पाहा. बाबा तुला वाटा पाहा दिली का? तुम्ही. बायको देतील का कसं? ते? तुम्ही तुम्ही बायको तर म्हणजे पाहा. तुमचं उरका बरोबर आहे की हा, नाही तुम्ही. उरका ना तुमचा बरं मी काय दाजी हा. तुम्हाला लय बोल काय ना हा. त्याला बायको पाहायची हा. जरा करू तुम्ही तुमचा बायको भाऊ नाही का आहे ना मग? आतापर्यंत पाहतच होतो चला केलं कोणी घ्या. हाव म्हणत नाही त्याला चला घ्या तिकडं. हा. त्याचे प्रश्न आहे ना तिकडून करू याला असं नाही एवढं तुम्हाला ना त्याची जमीन पण द्यावं लागेल आणि त्याचं लग्न पण करून द्यावं बरं लागेल बरं पाहू पाहू. त्याचं अर्ध घर पण द्यावं लागेल चालेल चालेल हा कोणी त्याला एवढंच म्हणून पण मी तुम्ही काय 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 म्हणते पुढे त्याला चाललंय? अर्धी जमीन लागत पुढे चाललंय? घर लागत ना हा, काय चालेल. झालंय काय झालं काय आलं म्हणजे त्यांच्या घरी हा? मी इथं का उपास हा मारतो का? करेल आहे हा काय म्हणत्या तुला इकडे कमी केलं का हा? पुढे चालले वहिनी मला पाहिजे तू चाल ए, चला बस झाला आता नको पण तुझ्या घरात हातच झालंय याला तर बरं किती चाललं. बरं तू आज मी कधी बोलणार नाही त्यावर ठेव. हा, काय हा. झालं? मेला तो नाही काम येणार तुला मेला तुला तुला तो कामाला तुला तो कामाला नुसता येणार तोच नाही मिळाला हा. बाई, तू मिली जाय जाय नी होय वय जाय वय तू बाबा होती लवकर मी तो येणार नाही. म्हणे हा. त्याच्यावाली जागा त्याच्या नाव करून दे त्याला हा. घरात वाटा दे हा? हे काय प्रॉब्लेम मग काय? त्याच्या वाट्याचं वावर आहे ना ते माय वावरातून माय जागेतून उचल हा. जाय घेऊन डोक्यावर तू नको इड हा. अरे वा अरे वा काय सदगुल्याच्या गोष्टी करायला लागली दोघं नाव हा? जातात ना त्या भीतावले फोटो मागित होतं का तर ते लयच जेडवर करायला लागला आता दिवसात कुशालबाई मला त्याला आंघोळीला बसेल उचलून बाजूला ठेवलं अरे पण तू आहे सुद्धा का दरवाजा लावायचा प्या ते आयला तू एक आव येडबळ आहे ते येडबळ मग त्याला का दरवाजा कुठून आला का मध्ये लोटला त्याने दरवाजा हे? कडवीचा दरवाजा कसा आहे कसा कडी लावा हा? सरकारी जरा व्यवस्थित राहा आपल्या घरात येणं नाही हा? बस रे बाबा येडदड आहे तुला शहाण आहे मला माहिती चल राहू दे जेवायला दे, चल आता खानोटाच येड माठ ए,